लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। राकेश भाऊ माळी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम व विकास कामांचे भूमिपूजन। शिंदखेडा शहरातील सामाजिक कार्यकर्ते राकेश भाऊ माळी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शहरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले। या उपक्रमाचं उद्घाटन नगराध्यक्षा श्रीमती कलावतीताई माळी यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रमुख मार्गदर्शन प्राध्यापक सुरेश देसले यांनी केले। ते म्हणाले की तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे आणि नियमित व्यायाम करावा। तसेच राकेश माळी यांनी तरुणांसाठी व्यायाम साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केले। यावेळी नगरसेवक दीपक माळी, प्राध्यापक सतीश पाटील, माजी पंचायत सदस्य सुभाष माळी यांनी देखील मनोगत व्यक्त करून राकेश माळी यांच्या कार्याचं कौतुक केले। यावेळी प्रभाग क्रमांक 15 मधील 10 सीटच्या शौचालयाचे भूमिपूजन माळीवाडा मारुती मंदिर जवळ करण्यात आले, तर प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 15 दरम्यानच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण प्रकाश सखाराम माळी यांच्या घराजवळ करण्यात आले। राकेश माळी यांनी प्रारंभिकपणे 4 लाख रुपये किमतीचे व्यायाम साहित्य भेट देण्याचं ठरवलं होतं, परंतु त्यांनी तब्बल 8 लाख रुपये किमतीचं अत्याधुनिक व्यायाम साहित्य श्री संत सावता माळी व्यायामशाळासाठी उपलब्ध करून दिले, ज्यामुळे तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमास नगराध्यक्षा श्रीमती कलावतीताई माळी, गटनेते राकेश माळी, माजी पंचायत समिती सभापती प्राध्यापक सुरेश देसले, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, नगरसेवक अर्जुन भिल, दीपक माळी, नगरसेविका सुनीता देसले, पुष्पाताई सोनवणे, कमलताई पाटोळे, तसेच डॉक्टर इंद्रिस कुरेशी, सागर माळी, दिनेश माळी, गणेश खलाने, मनीष माळी, राहुल पाटील, प्राध्यापक सतीश पाटील, ठेकेदार वरुण आदी प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमातून शिंदखेडा शहरातील सामाजिक बांधिलकी, तरुणांना प्रेरणा देणे आणि विकास कामांना चालना देणे यासाठी राकेश माळी यांच्या कार्याची प्रेरणादायी छाप स्पष्टपणे दिसून आली। मुख्य संपादक भूषण पवार। पण आता या ठिकाणी 3 जागांवर जाऊन उद्घाटन केलेलं आहे। एक शौचालयाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे। पुरुषांकरता 10 सीटचं शौचालय, एका रस्त्या अनुदानातून आलेल्या रस्त्याचं श्री प्रकाश सखाराम माळी यांच्या घरापासून ते थेट मुख्य रस्त्यापर्यंत काँक्रिटीकरण आणि राकेश भाऊ माळी यांच्या वाढदिवसानिमित्त या श्री संत सावता व्यायामशाळेला हे जवळपास 7 लाखाचं व्यायामाचं साहित्य जे त्यांनी स्वखर्चाने दिलेलं आहे, या 3 गोष्टींचं उद्घाटन आणि त्या दोघांचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे। त्याचे सर्व आपण या ठिकाणी साक्षीदार आहोत। या ठिकाणी मी सतीश पाटील सर यांना थोडक्यात विनंती करतो की त्यांनी परंतु राकेश दादा आमचे गटनेते आणि आमचे अध्यक्षा कलावतीताई माळी यांच्या माध्यमातून या शिंदखेडा शहराचा सर्वांगीण विकास व्हावा आणि हा दूरसंकल्प आमचे गटनेते दादा यांच्या मार्फत, कारण त्यांचा वाढदिवस ज्या दिवशी होता त्या दिवशी हा कार्यक्रम आमच्या सर्वांचं नियोजन होतं, परंतु अचानक आमचे मित्र भाऊसाहेब यांचे वाढल्यामुळे हा कार्यक्रम आपण रद्द केला होता आणि त्या कार्यक्रम पुन्हा व्हावा यासाठी आपण सर्वजण या कार्यक्रमाची उत्सुकता होती आणि ती आज पूर्ण झालेली आहे। कारण या ठिकाणी बरेचसे आपल्याला कामं करायचे, परंतु आमच्या जे काही सरकार बसलेलं आहे त्या भाजपचे 11 सदस्य आहेत, आमचे 6 सदस्य आहेत, परंतु या विकासाच्या कामामध्ये कुणीही काही आडकाठी आणू नये अशी आमची ते पूर्वीपासूनच ती विनंती आहे। परंतु या ठिकाणी प्रत्येक कामामध्ये काही राजकारण होतंय आणि ते आम्हाला काही अडथळा येत आहे, परंतु आम्ही जनतेला आश्वासित करू इच्छितो, कारण आमचे जे काही काम आहे, आम्हाला काही जनतेने जो दिलेला न्याय आहे त्या न्यायाला आम्ही जागरूक राहू आणि ते कामाची सर्व आम्ही विल्हेवाट लावणार आहोत आणि सर्व गावाचा विकास करण्यासाठी आम्ही संकल्प केलेला आहे आणि तो विकास आम्ही करणार आहोत। एवढे बोलतो आणि भेट म्हणून एक व्यायामशाळेसाठी अगोदर इलेक्शनच्या अगोदर 4 लाख रुपये मनापासून कबूल केलं होतं, पण आज त्यांनी 8 लाख रुपयाचं साहित्य आणलं आणि हे 8 लाख रुपयाचे साहित्यातून माळीवाड्यातील आपले सगळे तरुण वर्ग, आमच्यासारखे म्हातारे पण या ठिकाणी येऊन आपलं आयुष्य सुखकारक करण्यासाठी व्यायाम करू शकते। आपल्याकडे छत्रपती शाहूजी महाराज यांची मोठी संकल्पना होती। त्यांच्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक गावातील मुलगा, तरुण
शरीराने सुदृढ होण्यासाठी, शरीराने ताकदवान होण्यासाठी प्रत्येक गावाला व्यायामशाळा मंजूर केली. त्यांनी स्वतः अनुदान दिलं. त्याचप्रमाणे त्यांनी प्रत्येक गावाला वाचनालय पण दिलं, ग्रंथालय दिलं, वाचनालय दिलं. त्यांचा मला असा विचार होतो की प्रत्येक गावात शरीराने सुदृढ आणि मनाने परिपक्व, वाचनाच्या दृष्टिकोनाने तरुण मंडळी सगळ्यांनी पुढे यावं, या हेतूने त्यांनी प्रत्येक गावाला अनुदान देऊन ग्रंथालय आणि व्यायामशाळा बांधली. असाच विचार आपल्या लालसाहेब राकेशजी माळी यांनी केला. त्यांचं हे कार्य पाहून मला अभिमान वाटतो. माझे एक लक्षात असू दे, आपल्या सगळ्या स्थितीमध्ये आपण वाटा पडू शकतो, भावाभावांचा किंवा आपल्या नातेवाईकांचा, परंतु आपली जी स्वतःची इस्टेट असते, आपली जी स्वतःची मालमत्ता असते, तिच्यामध्ये कोणीही वाटा पाडू शकत नाही. हे माझ्या मुलामुलींना मी पूर्ण कॉलेज जीवनामध्ये सांगितलं. कोणत्या दोन गोष्टी? एक आपली शरीर, आपली ताकद, आणि दुसरी बौद्धिक ताकद. ज्याच्याजवळ शरीर संपत्ती आहे, ज्याच्याजवळ बौद्धिक संपत्ती आहे, कोणत्याही संकटांना तो माणूस सामोरे जाऊ शकतो, जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी निश्चित शरीर कमवा, बुद्धी कमवा. मी राकेशला, तुला आठवत असेल, ताईंच्या पण होत्या, मी केदारेश्वर मंदिराला त्या दिवशी बोललो होतो की तरुण मुलांना काही चांगला मार्ग दाखवण्यासाठी काहीतरी कार्यक्रम या ठिकाणी करा. विकास कामं थोडंफार कमी जास्त झाले चालेल, तरुणांना योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन देणं हे महत्त्वाचं आहे. आज जे काही विविध प्रकारचं व्यसन या ठिकाणी व्यसनाधीन पिढी होऊन चाललेली आहे, याच्यापासून यांना बाजूला करण्यासाठी अगोदर तरुण पिढीकडे लक्ष दे. आणि आज त्याचा एक भाग म्हणून या व्यायामशाळेचं उद्घाटन झालं, मला आनंद होतोय. मी त्या दृष्टिकोनातून तुला हे झालं, शरीराच्या बाबतीत, बौद्धिक बाबतीत सुद्धा तुला सांगितलेलं आहे राकेश, की याच्याबरोबर सतीश सरांनी याचा उल्लेख केलेला आहे की विविध भागांमध्ये ज्याप्रमाणे व्यायामशाळेची सोय होते, त्याचप्रमाणे ग्रंथालय, वाचनालय यांची सुद्धा व्यवस्था करून मुलांना थोडंसं ज्ञानी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी व्हावा, अशी माझी अपेक्षा आहे. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.